नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझावर आमचा हा खास कार्यक्रम. कोरोनाच्या कात्रीमध्ये कलाकार, कचाट्यात कलाकार, आणि त्याचं कारण असं ही इंडस्ट्री मोठी आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कल्पना येत नाही फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय बोलायचं, पण ती सुद्धा एक मोठी इंडस्ट्री आहे. साध्या लाईट्सवरती काम करणारी माणसं असतात आणि त्याची इंडस्ट्री त्या लेवलचे लाईट्स असतात फिल्म आणि याला लागणारे, त्यांचं भाडं सुद्धा काही लाखांच्या हजारांच्या घरात असतं. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ही इंडस्ट्री केवढी मोठी आहे आणि या इंडस्ट्रीबद्दल कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे. त्याही तिथेही माणसं आहेत, त्यांच्याही पोटाचे प्रश्न आहेत. त्यावर बोलण्यासाठी आपला कार्यक्रम आहे. माझ्यासोबत आहे आमचा एंटरटेनमेंटचा हेड सौमित्र पोटे आणि आपल्यासोबत मान्यवर सुद्धा असणार. पण त्यापूर्वी, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी, सौमित्र, काय अशी स्थिती उद्भवलेली? आम्हाला तर सगळं छान छान दिसतंय, फेसबुक लाईव्ह वगैरे होत आहेत, ऑनलाईन कट्टे बिट्टे चालू आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण घेतली पाहिजे की जवळपास लॉकडाऊन आता 2 महिने झाला आहे आणि 2 महिन्यापर्यंत कलाकार सस्टेन होतो. पण आता 2 महिन्यानंतर मात्र परिस्थिती कठीण आहे, कारण हे शूटिंग पुन्हा कधी होईल याची काही गॅरंटी आता नाही आहे. बरं, सगळ्यात ह्याच्यातला डेलिकेट पार्ट असतो कलाकार, कारण कलाकाराला नाव असतं, कलाकाराला चेहरा असतो आणि चेहरा आणि नाव जेवढं असतं तेवढं तो संकोचतो मदत घ्यायला आणि मदत मागायला. आता मात्र कलाकार बोलायला लागलेत आणि त्यांनाही असं लक्षात आलं की परिस्थिती कठीण होती. म्हणून आपल्याकडे जे आपण गेस्ट बोलत, आपल्याकडे आहेत राकेश सारंग, निर्माते, दिग्दर्शक, लेखकही आहेत. सुलग्ना चॅटर्जी ही एक अत्यंत हुशार हिंदी इंडस्ट्रीतली मुलगी आपल्याकडे आहे. तिला आपण का घेतलं मी तुम्हाला सांगतो. आणि सुबोध भावे, आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे तो सुबोध. तर सुलग्ना ही अशी पहिली मुलगी होती की जिनं सांगितलं की आम्हाला प्रॉब्लेम होतो आणि आमच्याकडे पहा. त्या संदर्भातले 2 तिचे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत आणि आपल्या मराठी कलाकारांमध्ये जास्त संकोच आहे म्हणून ते तिचे व्हिडिओ आपल्या सेक्टरमध्ये खूप फॉरवर्ड झाले. ते व्हिडिओ काय होतं हे आपण आधी बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण आधी पहिला व्हिडिओ बघूया सुलग्नाचा. तर हा सगळा तिचा पहिला व्हिडिओ होता जो खूप काही दिवसांपूर्वी आला होता, जो चालला खूप. आणि त्याच्यानंतर मात्र ह्याच्यामध्ये तिनं कुठलाही डायलॉग केला नव्हता, काही आवाहन केलं नव्हतं, फक्त एक बोर्ड आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर तिचा दुसरा व्हिडिओ आला जो फार महत्त्वाचा होता, तोही आपण बघूया. हेलो एवरीबॉडी. पिछले वीडियो में मैंने मेंशन किया था कि एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज़ वन ऑफ द हाईएस्ट टैक्स पेइंग इंडस्ट्री ऑफ आवर नेशन. हमारी इंडस्ट्री में ज़्यादातर फ्रीलांसर्स काम करते हैं जो मुंबई में रहते हैं, बिकॉज दिस इज़ द हब. ओनली द टॉप 5 to 10% पीपल आर फाइनेंशियली सिक्योर. जो बाकी का वर्क फोर्स है, दे फॉल इन द मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास एंड द लोअर इनकम ग्रुप. पिछले 3 महीनों से हम लोग ने काम नहीं किया है बिकॉज ऑफ द लॉकडाउन. हमारे पिछले पेमेंट्स भी बचे हुए हैं. अगर इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री एक सर्कुलर भेज देती हर एक चैनल और प्रोडक्शन हाउस को कि हमारे पिछले पेमेंट्स रिलीज़ कर दें, तो हमें थोड़ी सी राहत मिलती. पर वो भी नहीं हुआ. अब लॉकडाउन पता नहीं कब खुलेगा क्योंकि मुंबई में केसेस बढ़ते जा रहे. तर हे 2 व्हिडिओ आले आणि ते खूप खूप व्हायरल झाले. मग आपण असा विचार केला की जर ते कलाकार बोलत आहेत तर त्यांना व्यासपीठ कुठंतरी दिलं पाहिजे, त्याबद्दल कुठंतरी बोललं पाहिजे. एक अत्यंत चांगली गोष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच कलाकारांशी संवाद साधला, मिटिंग केली आणि त्यातून मग आपण काय करू शकतो याच्याबद्दल वाच्यता केली, विषयाला सुरुवात झाली. ही चांगली गोष्ट आहे. पण हा जो मुद्दा होता, आपण काय करू शकतो, हा मुद्दा होता कालचा. पण आज कलाकार अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहेत, त्यांचे पैसे येत नाही आहेत, तर त्याच्याबद्दल कोण बोलणार? तर आपण त्याबद्दल बोलतोय. तर चर्चेला सुरुवात करूया प्रसन्न. मला असं वाटतं सुलग्नापासून आपण सुरुवात करूया. सुलग्ना, सुलग्ना ही आत्ता सुलग्ना चॅटर्जी खरं तर अमराठी असली तरी तिला पूर्ण मराठी कळतं आणि ती आपल्याशी कदाचित मराठीत बोलेल, कदाचित हिंदीत बोलेल. सुलग्ना, मी तुला पहिला प्रश्न असा विचारतो की ही गरज का पडली अशा व्हिडिओची आणि आता कलाकारांची मनस्थिती, परिस्थिती काय आहे? सर्वप्रथम मला बोलायचंय, मला मराठी कळते पण मी खूप चांगलं नाही बोलू शकते, म्हणून मी मराठी आणि हिंदीमधून स्विच करणार. ठीक है. गरज हाँ पड़ली कि ये सिर्फ कलाकारों का प्रॉब्लम नहीं है. देखिए, एक फिल्म या वेब या टीवी शो बनता है तो उसमें पूरा एक वर्कफोर्स लगता है जिसमें सारे डिपार्टमेंट्स आते हैं, लाइट, कैमरा, साउंड, राइटर्स, क्रिएटिव, एक्टर्स, मेकअप, कॉस्ट्यूम, हेयर, बहुत सारे डिपार्टमेंट्स मिलके एक प्रोजेक्ट बनता है.
और जो वेल सिक्योर फाइनेंशियली है वो तो सिर्फ वो बड़े स्टार्स हैं जो आपको दिखते हैं अमूमन, लेकिन उनके पीछे जो ये लोग काम कर रहे हैं, ये लोग एक बहुत ही नॉमिनल पेमेंट पे पर डे का काम करते हैं और एक दिन में 12-12, 15-15 घंटे काम करते हैं और उन सबको पेमेंट मिलता है 3 महीने बाद, और वो भी ऑफिशियली 3 महीना होता है, बट मोस्ट ऑफ द टाइम्स वो डिले होके कई बार 180 डेज हो जाता है, 6 मंथ्स हो जाते हैं, 1 साल हो जाता है, और कई बार तो पैसे ही नहीं मिलते, प्रोड्यूसर गायब हो जाता है। तो ये प्रॉब्लम अभी इसलिए इतना ज़्यादा बढ़ गया है क्योंकि अ, अब तक तो हम लोग एज फ्रीलांसर्स अपना काम निकाल रहे थे, बिकॉज वी नो दैट एज फ्रीलांसर्स दिस इज आवर वे ऑफ वर्किंग। लेकिन अभी हम पिछले 3 महीनों से काम ढूंढने बाहर नहीं जा सके, और जिस तरह से हमें सोशल डिस्टेंसिंग का पालन करना है, हमें नहीं पता शूटिंग्स कब शुरू होंगे, और अगर शूटिंग शुरू भी हुए तो फुल फ्लेज नहीं होंगे, तो बहुत ज़्यादा जॉब कट और पे कट होने वाला है। तो जिन लोगों का ऐसा बहुत छोटे इनकम पे और बहुत ही लंबे गैप के बाद पेमेंट आता है, वो लोग मुंबई जैसे शहर में कैसे सस्टेन करेंगे। तो जब मैंने पहला वीडियो डाला था, मुझे लगा था ये सिर्फ मुंबई की प्रॉब्लम है, लेकिन मुझे ऑल ओवर इंडिया से लोगों ने मैसेज भेजा कि ऐसा सिर्फ तुम्हारे साथ नहीं हो रहा, हमारे साथ भी हो रहा है। तब मुझे एहसास हुआ कि ये प्रॉब्लम सिर्फ किसी शहर की नहीं है, ये प्रॉब्लम फ्रीलांसर्स की है, क्योंकि हम फ्रीलांसर्स को इकोनॉमी का हिस्सा माना ही नहीं जाता है। आज तक हमें किसी भी फाइनेंशियल पैकेज में, इकोनॉमिक पैकेज में हमारे लिए कोई लॉज एंड रेगुलेशन चॉक्ड आउट है ही नहीं बाय द गवर्नमेंट। बस हमारे हक के लिए लड़ने को कुछ यूनियंस है, बट वी आर नॉट कंसिडर्ड अ पार्ट ऑफ द इकोनॉमी। इस वजह से आज हम लोग भुगत रहे हैं, और शायद ये लॉकडाउन बहुत बड़ा सबक है हमारे लिए कि अब हम हमारे हक के लिए लड़े और खड़े हो जाए। जी जी सुलग्नाजी, तुम्ही सुरुवात करून दिलेली आहे, तोच मुद्दा घेऊन मी मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या मान्यवरांकडे जाईन. आपल्यासोबत सुबोध भावे, त्यांच्याकडे मी जातोय. सुबोध, हे चित्र सुलग्ना यांनी सांगितलेले ते साधारणपणे हिंदी चित्रपट सृष्टीच्या दिशेने आहे, पण मराठी चित्रपट सृष्टी, सिरियल सृष्टीच्या बाबतीत काय चाललेलं आहे? मला व्यक्तिगतरित्या जेव्हा मी बघतो, मला असं दिसतं की तुम्ही सगळे मंडळी वेबवरती येताय, तुम्ही 5चा चहा वगैरे कार्यक्रम करताय, तुम्ही छान गाणी सादर करतायत. हेच चित्र आहे का याच्या पलीकडे सुद्धा काही घडतंय जे आम्हाला दिसत नाही? बऱ्याच वेळा एक मराठीतली म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आणि ती सगळीकडेच खरी आहे. कलाकार आज येऊन जे ज्याच्यासाठी ते काम करतात, त्या मनोरंजनासाठी ते आज फेसबुकवरती असेल, विविध सोशल माध्यमांवरती असेल, तिथे येऊन लोकांचं मनोरंजन करायचं काम करतात, कारण आमचं ते काम आहे, किंवा आम्हाला तेवढंच येतं आपण समजूया. आणि त्याच्यासाठी गेल्या 2 महिन्यात जे जे काही प्रकार विविध माध्यमांवरती घडले, त्याच्यासाठी काही कोणाला पैसे मिळालेले नाहीये, पण किमान आपण काहीतरी केलं तर लोकांना त्याच्यातनं, आजूबाजूच्या संकटातनं किमान थोडी शांतता मिळेल, थोडंसं एक हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती उमटेल, आणि त्या आजूबाजूच्या दुःखातनं थोडंसं त्यांना शांतता मिळण्यासाठी हे सगळे प्रयोग केले गेले. याचा अर्थ कुठलाही कलाकार संकटात नाही असा त्याचा अर्थ होत नाही. बरं, आता सुलक्षणाजींनी जे सांगितलं, तर अशा प्रत्येक अवस्थेतनं मराठीतला प्रत्येक कलाकार गेलाय, जातोय आणि याही पुढे जात राहील. बरं. याचं कारण, आत्ता जरी करोनाचं संकट आलं असलं, 2 महिन्यांचा गेला पिरियड आहे की ज्याच्यात सगळेजण घरी बसलेत, कुठलंच काम कोणी करत नाहीये. आणि त्यांनी आता सांगितलेला मुद्दा फार करेक्ट आहे की सरकारच्या दरवर्षी बजेटिंग जे होत असतं केंद्र सरकारचं, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मनोरंजन क्षेत्रासाठी कुठल्याही तरतुदी नसतात. आपण जर विचार केला तर कित्येक हजार कोटींची उलाढाल असलेली आणि सरकारला जास्तीत जास्त टॅक्स देणारी ही इंडस्ट्री आहे, आणि त्या इंडस्ट्रीच्या बाबतीतले कुठलीही गोष्ट आपण केंद्राच्या कुठल्याही बजेटमध्ये कधीच ऐकत नाही. आता कुठलं सरकार याच्याशी मला घेणं देणं नाहीये, आपण गेल्या कित्येक वर्षांचा विचार केला तरी साधारणपणे मुद्दा हाच येतो. आणि मग अशी परिस्थिती येते की मनोरंजन हे इतकं दुय्यम आहे का की त्याची गरज नाहीये. त्याची जर गरज नसती तर आपण असा विचार करूया की 2 महिन्यामध्ये विविध नेटवर्कवरती चालू असलेले अनेक प्रकारच्या सिरियल्स असतील, अनेक प्रकारचे चित्रपट असतील, OTT प्लॅटफॉर्म असतील, हे फेसबुक किंवा इतर माध्यमांवरचे कार्यक्रम असतील, हे जर तुम्ही 2 महिने काढून टाका आणि मग 2 महिने लोक घरात कशी बसतील याचा विचार करा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की मनोरंजनाची किती गरज आहे. जितकी अन्न वस्त्र निवाराची गरज आहे, तितकीच मनोरंजनाची देखील गरज आहे, कारण ती तुम्हाला शांत करत असते, आशेचा किरण दाखवत असते, जिद्दीने नवीन आयुष्याला सामोरं जाण्याची ताकद देत असते. अशा वेळेस त्या कलाकारांच्या मागण्या काय असतात?
तर किमान आता त्यांना जगण्याची परिस्थिती निर्माण व्हावी एवढीच त्यांची मागणी आहे. कोणी अशी आता मागणी करत नाही की त्यांना 5 स्टार ट्रीटमेंट मिळावी, पण तेही जर पूर्ण होत नसेल, तेही जर तिथपर्यंत पोहोचत नसेल, तर फक्त कलाकार नाही तर या क्षेत्रावरती अवलंबून अनेक लोक आहेत ज्यांची पोटं ह्याच्यावरती आहेत आणि ज्यांना दुसरं काहीही येत नाही म्हणून ते इथे नाही आहेत, तर ते ह्याच्यात उत्तम काम करतात म्हणून ते इथे आहेत. तर त्यांची आपण काळजी घ्यायला नको का? म्हणजे सामाजिक कुठल्याही प्रश्नांसाठी कलाकार आग्रही असतात, ते नेहमीच पुढे असतात. ते कुठलाही एखादा सोशल कॉज स्वतः त्यातनं वेळ काढून त्याच्यासाठी स्वतःचा वेळ देत असतात, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवत असतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या पोलिओ डोसची ऍड करायची असते, जेव्हा तुम्हाला एखादा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो, तेव्हा तुम्हाला कलाकारांची आठवण येते ना. तेव्हा तुम्हाला एखादा चांगला चेहराच लागतो की लोकांसमोर जायला. मग आता जेव्हा संकटात हे सर्व कलाकार सापडले, जेव्हा या क्षेत्रातली अनेक माणसं सापडली आहेत, तेव्हा तुम्हाला त्यांची का नाही आठवण येत? तेव्हा त्यांच्यासाठी एखादं पॅकेज आपण डिक्लेअर करावं असं का नाही वाटत? बरं. आणि याचा अर्थ प्रत्येकाला तुम्ही त्यांना सातत्याने नियमित मिळणारे पैसे द्या असं नाहीये, पण किमान पुढचे 6 महिने ते सर्व्हाइव्ह होऊ शकतील अशी एक परिस्थिती त्यांच्या आयुष्यात आणू शकू असं का नाही आता वाटत आहे? बरं. नाही, पण सुबोध, या अनुषंगानं मला प्रश्न असा विचारायचा आहे की जसं सुलग्नांनी सांगितलं तसं तू खूप कलाकारांना मदत करतोयस, खूप कलाकारांच्या संपर्कात आहेस तू, तर मराठी कलाकारांमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर कलाकार बोलत का नाहीत? जोपर्यंत ते बोलत नाहीत तोपर्यंत कळणार कसं? सुलग्ना आज बोलली, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कळलं की असा प्रॉब्लेम आहे. आपले कलाकार का सांगत नाहीत की होय मला प्रॉब्लेम होतोय? आता याची अनेक कारण आहेत सौमित्र. एक तर बऱ्याच वेळा असं वाटतं की असं एक समजलं जातं की कलाकार किंवा या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे बक्कळ पैसा असतो आणि त्यांना कशाची काही कमी नाही. त्या सगळ्या गोष्टी त्यांना फार सोप्या पद्धतीने आणि इझिली अवेलेबल होतात असा एक समज आहे. मला असं वाटतं हा समजच न बोलण्याला खूप कारणीभूत आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण प्रॉब्लेम्समध्ये आहोत हे आपण माध्यमांवरती सांगायचं का नाही याच्याविषयी कदाचित लोकांच्या मनात शंका कुशंका असू शकतात. पण आज गेल्या 2-3 दिवसापूर्वीच आपल्या लक्षात आलं असेल की वाशीमध्ये एका कलाकाराने आत्महत्या केली कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. आणि ही परिस्थिती तशीच पुढचे काही दिवस जर काम नाही मिळालं तर अनेकांच्या बाबतीत होऊ शकते. आता पैसे नाहीत हा प्रॉब्लेम आहेच आहे, पण त्याचबरोबर अत्यंत मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डिप्रेशन. काम नसल्याने आलेलं आणि पुढे काय होणार आहे यांनी आलेलं एक मोठं डिप्रेशन आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहेत. नुसता पैशाने प्रॉब्लेम सुटणार नाहीये, तर ठामपणे त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना विश्वास देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे की मित्रांनो सगळं काही जग बुडीत निघालं अशी परिस्थिती नाहीये, याच्यातनं नक्की काहीतरी चांगलं घडेल हा विश्वास त्यांच्या पुढे निर्माण करणंही तितकंच आवश्यक आहे. तो विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे. या निमित्तानं मी राकेश सारंग यांच्याकडे येतो. राकेश सारंग हे नावाजलेलं नाव आहे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतलं, कारण निर्माते, दिग्दर्शक, लेखक अशा सर्व पातळ्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. राकेशजी, या निमित्तानं 2-3 महत्त्वाचे मुद्दे येतात. जसं सुलग्नाने सांगितलं की निर्माते थकीत पैसे कलाकारांना देणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी ते ऑलरेडी काम केलेलं असतं कलाकारांनी, त्याचे पैसे निर्माते देत नाहीत, ते दिले पाहिजेत. आणि जसं सुबोध म्हणाला की कलाकारांना गृहीत धरलं जातं बऱ्याचदा की कलाकाराकडे बक्कळ पैसा असेल. निर्माते म्हणून आणि इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करताय तुम्ही, तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं सर? काय माहितीये ना की आपल्याकडे एकतर कलाकारांकडे बक्कळ पैसा आहे. हे कोणी मान्य करत असेल मराठीत तरी मला वाटत नाही. हिंदीमध्ये असं हिंदी प्रोड्युसर्सना वाटत असणार की मेरा एक्टर है, बहुत पैसा है, मैं कितना पैसा देता हूँ पर मंथ इसको, कोई टेंशन ही नहीं होना चाहिए इसको. सो हा मुद्दा मराठीत नाही. मराठीत प्रत्येकाला कल्पना आहे, पण ना त्याच्याकडे तिची कल्पना आहे ना त्याचा गैरफायदा पण घेतला जातो. म्हणजे आज परिस्थिती अशी आली आहे की या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना मदत करायला पाहिजे. म्हणजे मी अगदी म्हणतो की एका हाताच्या पोटावर बोजण्या एवढे काही निर्माते त्यांना चॅनलकडून जेवढे पैसे मिळालेले आहेत तेवढे पैसे देऊन टाकलेले आहेत कलाकारांना. अच्छा. काही निर्माते असे आहेत ज्याच्यात मी पण आहे की मी लॉकडाऊन होण्यापर्यंतचा जो काळ होता म्हणजे काहीतरी 12 मार्च का 13 मार्च जेव्हा माझं शेवटचं शूटिंग म्हणजे शूटिंग थांबलं, माझ्या सगळ्या ज्युनियर टेक्निशियन्सना मी त्या दिवसापर्यंतचं संपूर्ण पेमेंट करून टाकलं.
याचा अर्थ असा नाही माझ्याकडे खूप पैसे होते. माझा दुसरा धंदा आहे तोही बंद झालाय, माझा हाही धंदा बंद आहे, पण मला जेवढे पैसे आले होते तेवढे देणं माझं कर्तव्य होतं. काय झालंय की या लॉकडाऊन मध्ये ना लोकांना कारणं मिळाली पैसे उशिरा द्यायची किंवा पैसे कमी द्यायचे. म्हणजे मला आता आज सकाळी आम्ही काही निर्माते एकमेकांशी बोलत असतो तेव्हा असं लक्षात आलं की सडनली काही निर्मात्यांनी असं सुरू केलंय की बाबा आता तुला पाहिजेच असतील तर एवढे घे आणि मग आपलं सगळं झालं असं समज. सेटलमेंट. बरं काय होतं काही वेळेला समोरचा माणूस इतका हतबल असतो की तो ऍग्री करतो जे नाही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट आज जर असा एक पिरियड आलाय जिथे जर तुमचा कोणी फायदा घेत असेल तर जसं तुम्ही मनोरंजन करताय सोशल मीडियावरून, तुम्ही गाणी म्हणून दाखवताय, कविता म्हणून दाखवताय, तुम्ही काही परफॉर्मन्सेस काही लोक करताय, तसं तुम्ही संघटित व्हावं जसं सुलग्नाने केलं तर तुम्ही समोर या ना आणि बोला ना. एक्झॅक्टली. मी या मालिकेत काम केलं होतं किंवा मी या नाटकात काम केलं होतं किंवा मी या चित्रपटात काम केलं होतं, हे काम झालेलं आहे आणि जे माझ्या कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने काय आहे, कॉन्ट्रॅक्ट मध्ये समजा 60 दिवस लिहिलेले असतील तर 60 दिवसाच्या हिशोबाने मला एवढ्या एपिसोडचं पेमेंट यायला पाहिजे होतं, मला नाही आलंय. हो, असं म्हणा ना सोशल मीडियावर. एक्झॅक्ट. असं का होत नाहीये हे आपण थेट अभिनेत्रींनाच विचारूयात. सारंग सर आपल्यासोबत आतिशा नाईक आता फोनद्वारे आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण आतिशा नाईक यांना हे विचारणार आहोत आणि एक प्रश्न सौमित्र आपण नक्की घेऊयात, या सगळ्यांना विचारूयात. यांचे असोसिएशन्स आहेत, स्क्रिप्ट रायटर असोसिएशन आहे, कलाकारांचे असोसिएशन आहेत, बॅकस्टेज आर्टिस्टचे असोसिएशन्स आहेत. या असोसिएशन्स, आमचे साहित्य संमेलनं, बाकी काय नाट्य संमेलनं वगैरे हे सगळ्या बॉडीज आहेत. या बॉडीज काय करतायत, यांना पण हा जो मुद्दा आहे की हे मांडलं गेलं पाहिजे, त्या का नाही मांडत आहेत बॉडीज, जे ऑथोराइज बॉडीज आहेत. ब्रेक नंतर तो मुद्दा पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एबीपी माझानं आयोजित केलेली आहे कोरोनाच्या कात्रीत कलाकार ही परिषद म्हणा किंवा चर्चा म्हणा, आणि यामध्ये आपल्यासोबत मान्यवर आहेत फिल्म सिने इंडस्ट्रीमधले, आणि आपल्यासोबत आता आहेत मराठीतल्या अतिशय नामवंत अभिनेत्री आतिशा नाईक. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आतिशाजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावरती. माझे 2 प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय. पहिला प्रश्न म्हणजे मागासचा जो आला, कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, तो म्हणजे मराठीतले कलाकार वोकल का नाहीये, ते पुढे येऊन सांगत का नाहीये. त्याचं कारण आम्हा सगळ्या मंडळींसमोर, प्रेक्षकांसमोर जे तुमचे प्रेक्षक आहेत, आम्हाला दिसतात वेबवरती कार्यक्रम करणारे, संध्याकाळचा चहा वगैरे कार्यक्रम करणारे, कविता सादर करणारे, त्यामुळे आम्हाला काहीच माहित नाही की पडद्यामागे काय चाललंय. हा पहिला प्रश्न. आणि 2, तुमच्या कलाकारांचे असोसिएशन्स आहेत, त्या पुढे काय येत नाही. या सगळ्या दोन्ही प्रश्नांचं मला वाटतं एकच उत्तर असेल की पुढे मग काम मिळण्याची भीती वाटते. बरं. आपण जर वोकल झालो तर एखादा आपला निर्माता हा दुखावला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तोटे आहेत, फायदे पण आहेत, पण तोट्याचा भाग हा जास्त वाटतो. कारण त्याच प्रोड्युसर बरोबर आपल्याला काम करायचं असतं आणि आपण काय म्हणूया की इंडस्ट्रीमध्ये एकमेकांना ओळखणारे सगळेच असतात. अरे ती त्या प्रोड्युसर बद्दल विरोधात बोलली किंवा तो त्या प्रोड्युसरच्या विरोधात बोललाय, असं केल्यानंतर पुढे काम मिळताना प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण दुसरा प्रोड्युसर म्हणतो उद्या माझ्या विरुद्ध पण ही बोलेल. खरं खोटं नंतर विचार करतील लोक, पण बोलल्यानंतर त्या क्षणी त्या वक्तव्यावर विश्वास ठेवला जातो आणि विचार केला जातो तेवढ्याच परिघामध्ये. खोलवर जाऊन कोण त्या भाष्याचं काय आहे बाबा, मागे काय झालं होतं का, काय ह्याचा कधी विचार करत नाही. त्यामुळे ना पुढचं काम मिळतानाचा प्रॉब्लेम वाटतो. आणि आता करोनाच्या या सध्याच्या परिस्थिती, लॉकडाऊनमध्ये सगळे ऍक्टर्स घरी आहेत आणि आता पुढची परिस्थिती अशी आहे की नाटक तेवढ्यात सुरू होण्याचे चान्सेस नाहीत. कारण त्याच्या मागची सुरक्षितता, आरोग्याविषयीची सुरक्षितता हे नाट्यगृहांमध्ये कितपत पाळली जाईल. त्यामुळे नाटकाचं प्रोड्युसर सुद्धा हे नवीन करायला जाणार नाही. सेम फिल्मचं होणार. आत्ताच्या फिल्म ज्या रिलीज झालेल्या नाहीत त्यांच्यासाठी काय आता स्ट्रॅटेजी असणार आहे माहिती नाही. या सगळ्यामध्ये नटांकडे आता पुढे किती काम येईल आणि फक्त सिरियल चालू होणार का वेब सिरीज चालू होणार का, काय म्हणजे कुठल्या आपण फ्रेम मध्ये काम करू शकणार आहोत हे माहीत नसल्यामुळे कोणी वोकल व्हायला जात नाही. आणि आत्ताच्या किंवा गेल्या कित्येक काळापासून काय म्हणूया, जो माणूस चांगला वागतो, जो स्पष्टपणाने बोलत नाही किंवा जो समोर येऊन आपल्या व्यथा मांडताना इतर कोणामुळे आपल्याला हा त्रास सगळा झालेला होतो आहे किंवा झालाय हे जर नाव घेत नाही, तो माणूस त्या माणसाला कामासाठी बोलवलं जातं. मला असं वाटतं की काम किती चांगलं करतो ह्याच्यापेक्षा त्याचा PR कसा आहे, तो माणसांशी किती चांगला वागतो ह्याच्यावर खूप गणित ठरतात. त्यामुळे कोणी वोकल येऊन हे म्हणजे बोलायलाच जाणार नाही. आपल्या पायावर धोंडा मारून घ्या, हा त्याच्या मागचा थॉट आहे.
अतिशय अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा. सुलग्ना, मी तुमच्याकडे येतो. हिंदीमध्ये पण अशी अवस्था आहे का की आपण जर काही बोललो तर आपल्याला पुढे कदाचित काम मिळणार नाही? गुड बुक्स बॅड बुक्स. हां, ते हिंदीमध्ये पण आहे का सुलग्ना? हो आहे, सेम प्रॉब्लेम आहे हिंदीमध्ये पण. आणि जो तुम्ही विचारलं की आर्टिस्ट बोलते का नाही, पण हाँ. मला वाटतं आप हिंदी में बात कर सकती हो. मुझे लग रहा है मेन रीजन यही है कि सबको फ्यूचर का टेंशन रहता है कि मैं अगर इस प्रोड्यूसर का नाम ले लूँ पंगा हो जाएगा, आगे काम कैसे मिलेगा। और ये सिर्फ एक्टर्स को ही नहीं, सबको यही डर होता है। क्योंकि मैं जब सेट पे काम करती थी तो कई बार कुछ हेयर ड्रेसर्स या मेकअप दादा मेरे साथ फ्रेंडली हो जाते थे, अपने प्रॉब्लम्स बताते थे। तो वो बताते थे मैडम अभी ये शो में टाइम से पेमेंट मिल जाए तो अच्छा है, वो पिछला वाला शो तो किया था तो हमको अभी तक पैसा नहीं मिला। तो मैं उनको बोलती थी कि आप अपने यूनियन को बोलो या आप अपने पेमेंट के लिए जाके बात करो प्रोड्यूसर के आगे, आप सब मिलके बोलो। बोले छोड़ो ना मैडम, पंगा हो जाएगा, फिर नेक्स्ट टाइम काम नहीं मिलेगा। सो आई थिंक द बेसिक रीजन व्हाई पीपल आर नॉट कमिंग फॉरवर्ड इज बिकॉज वो लोग डरते हैं कि आगे काम नहीं मिलेगा, पर वो ये नहीं समझ रहे हैं कि आगे का तो बाद में, अभी अगर पैसा ही नहीं मिल रहा है तो आप Survive जियोगे कैसे, सस्टेन कैसे करोगे, आगे का काम तो बाद में होगा। नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सुलग्ना. आणि मी सोबत तुझ्याकडे येणार आहे, पण त्याच्या आधी राकेशजी, मला तर हा मुद्दा तुमच्याकडे न्यायचा आहे, कारण तुम्ही इतकी वर्ष निर्माते आहात. हे इतकं प्रेशर निर्मात्यांच्याकडून होतं का कलाकारांवर? आणि अशा पद्धतीने जर दहशत असेल निर्मात्यांची तर मग कसं होणार? प्रॉब्लेम असा आहे ना की हिंदीमध्ये हा एक थोडं कमी आहे, कारण हिंदी थोडंसं संघटित आहे मराठीपेक्षा. म्हणजे हिंदीमध्ये सिंटा आहे, प्रोड्युसर्सचे असोसिएशन्स आहेत, लेबर्सच्या चांगल्या असोसिएशन्स आहेत, त्या करतात. तुम्ही सिंटाकडे गेलात, मला एवढं माहिती आहे की तुम्ही सिंटाकडे गेलात, सिंटाला तुम्ही प्रॉब्लेम सांगितलात तर प्रोड्युसर असोसिएशनला बोलवलं जातं, प्रोड्युसरला बोलवलं जातं आणि तो मुद्दा सॉल्व्ह केला जातो. हे मला 100% त्याची गॅरंटी आहे. तिथल्या फेडरेशन्स पण स्ट्रॉंग आहे. मराठीत प्रॉब्लेम काय झालाय, मराठीत संघटनाच नाहीये. मराठीत अशी कुठली एक स्ट्रॉंग संघटना नाहीये जी कलाकारांसाठी झगडेल किंवा टेक्निशियनसाठी झगडेल. ती झाली नाही किंवा ती होऊही दिली नाही. याला दोन्ही कारण आहेत. मी, नितीन वैद्य, विद्याधर पाठारे अशा काही लोकांनी अशी संघटना सुरू करायचा प्रयत्न पण केला होता. पण काही निर्माते असे निघाले जे त्या मीटिंगला पण फिरकले नाहीत. त्यांना इंटरेस्टच नव्हता, कारण त्यांच्या मनातच कदाचित वेगळं असावं. जोपर्यंत संघटना बनणार नाही, म्हणजे मी आज मराठी कलाकारांना सांगतोय, परत एकदा आवाहन करतोय की जर तुमचे पैसे मिळालेले नसतील, संघटित व्हा. तुमच्या सिरियलचा एक ग्रुप बनवा. तुमच्या सिरियलचा चॅनलचा जो EP असेल, तो हेड EP असेल, त्याला व्हॉट्सअप करा, त्याला मेल करा. मेल केला तर फार उत्तम, कारण तो मेल त्याला फॉरवर्ड करावा लागेल. त्या मेलवर तुम्हाला कळेल की त्या निर्मात्याला किती एपिसोडचे पैसे मिळाले आहेत. एक्झॅक्टली. आणि त्याने तुम्हाला किती एपिसोडचे पैसे दिले आहेत. हो. जर दिलेले नसतील तर तुम्ही चॅनलला सांगू शकता की आम्हाला हे पैसे मिळालेले नाहीयेत. हो. तुम्ही संघटित व्हा ना. तो निर्माता काही सगळ्यांना काढून टाकणार का? हो. तर सिरियलच बंद होणार. ही भीती काय आहे की मी एकट्याने लढलो. मला तर असं वाटतं ना की आता फक्त भीती करोनाची बाळगावी, बाकी कशाचीच बाळगू नये. बरं. तुमचे पैसे मिळाले नाहीत, तुम्ही लढा, तुम्ही सरळ नाव घ्या. हो. म्हणजे मध्ये एका कुठल्या तरी यांनी केलं होतं एका सोशल मीडियाला, पण त्याचं फार हे नाही झालं. पण आता जर सगळ्यांनी केलं, आज या चर्चेला का बसलोय, कारण स्टू लग्नासारखं कोणतरी पुढे आलं. अजून एक कुठली तरी एक टेलिव्हिजन सिरियल आहे जिथे काही लोकांनी म्हटलं की आम्ही आत्महत्या करू. हे सगळं सोशल मीडियावर आल्यामुळे खळबळ माजली ना. तर खळबळ माजवा ना. काही दिवसासाठी तुमचे हे चहाचे प्रोग्राम, गाणी, कविता सगळं बाजूला ठेवा आणि जरा असं म्हणा की आता मनोरंजन झालं, आता जरा आमच्या पोटा पाण्याचं बघतो. एक्झॅक्टली. आपण हे प्रश्न आणखी पुढे घेऊन जाऊया सारंग सर. आणि सारखा उल्लेख होतो की हिंदीमध्ये असं होतं, हिंदीमध्ये लोक म्हणतात की आम्ही आत्महत्या करू, किंवा एका ग्रेवाल नावाच्या कलाकाराने आत्महत्या केली. पण इतकंच मराठीत काहीच चाललेलं नाही अशातला भाग नाही. सौमित्र, कदाचित तुला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी एकच चित्रपट आणलेल्या एका सिने निर्मात्याने तो चित्रपट आपटल्यानंतर त्याने नंतर सोन्याच्या व्यवसायात तो उतरला आणि नंतर तिकडे घपला केल्यामुळे त्याला नंतर पोलीस केस झाली. पण म्हणजे
चित्रपट फेल्युअरच्या नंतर ही चेन रिॲक्शन सुरू होते, त्यामुळे आपण हे लक्षात घेऊयात. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपण हे प्रश्न आणखी पुढे घेऊन जाणार आहोत आणि ते खास करून आतापर्यंतचा अर्धा तासात आपण बोललो की मानधनाचे प्रॉब्लेम्स काय आहेत, पैसे मिळत नाहीयेत. अधिक मोठा सौमित्र पुढचा प्रश्न आपल्याला घेऊन जायचा आहे, पुढे काय, ही इंडस्ट्री जेव्हा रिबूट होईल तेव्हा त्याचं स्वरूप काय असेल. वेब सिरीजच फक्त येणार आहेत का, नाट्यगृह सुरू होणार आहेत का, सिनेमा निर्मिती थांबणार आहे का, सुरू होणार आहे, बजेट कमी होणार आहे का, जो सौमित्रने प्रश्न पण घेतला होता. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय कोरोनाच्या कात्रीत कलाकार हा आमचा विशेष कार्यक्रम. आपल्यासोबत आहेत सुबोध भावे आणि अन्य मान्यवर कलाकार. शशांक केतकर सुद्धा आपल्यासोबत जॉईन होत आहेत, पण आधी मी जातोय सुबोध भावे यांच्याकडे. सुबोध, तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला, मग आता मराठीतले कलाकार असे मुद्दे मांडायला पुढे का येत नाहीत? जे धाडस तुम्ही दाखवता ते आणखी पुढे जाऊन थोडंसं लाऊड का होत नाहीत? कारण तुम्ही जर का पुढे आला नाहीत की जे या क्षेत्राचे चेहरे आहेत, तर मग टेक्निकल त्यावाल्यांनी जे बॅकएंडला आहेत त्या मंडळींनी काय करायचं? प्रसन्न, तुझा मुद्दा बरोबर आहे की आजपर्यंत अशा पद्धतीने मराठीत कधी कलाकारांनी काम केलं नाही. त्याच्या पुरतं प्रत्येकाने आवाज कदाचित उठवायचं काम केलं असेल, पण आता राकेश सारंग जसं म्हणाले तसं संघटितपणे कधी कोणी एकत्र येऊन त्याविषयी काम केलं नाही. बरोबर आहे. कारण आपल्याकडे म्हणजे चित्रपट महामंडळ जरी असेल, नाट्य परिषद जरी असेल, तरी हिंदीमध्ये ज्या प्रकारे इतर प्रत्येक असोसिएशनचं काम चालतं तसं काही काम मराठीत कलाकारांच्या वतीने कधी चाललेलं माझ्या तरी ऐकवत नाही. प्रत्येक जण मराठीत स्वतःचा लढा आजपर्यंत स्वतःच देत आलाय. म्हणजे मी आता, मला 20 वर्ष झाली इथे काम येऊन, पण मराठीत चित्रपटातले किंवा नाटकातले नाहीच, सिनेमातले पैसे, सिरियलचे पैसे बुडाले म्हणून कधी कुठली मराठीतली संघटना पाठीमागे उभी राहिली असं कधी घडलं नाही. याच्यात आपण पक्षीय संघटना आणूया नको, कारण त्या प्रत्येकाच्या मागे त्यांचा पक्ष चिकटलेला असतो. म्हणजे मी देखील शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष असून सुद्धा मी मुद्दामून आता पक्षाचं नाव घेत नाहीये. आपण ज्या मदर बॉडीज आहेत, चित्रपट महामंडळ असेल किंवा नाट्य परिषद असेल, तर आता मराठी कलाकारांचा एक संघ आहे जो नाटकाशी निगडीत आहे. या संघाच्या माध्यमातून आता कलाकारांपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि काही प्रमाणात पैसे पोहोचवण्याचं काम चाललंय, जे इतरही काही कलाकार एकत्र येऊन करतायत. पण त्याचं संघटन असं स्वरूप अजून मराठीत आलेलं नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की सिरियलमध्ये काम केल्यानंतर, सिनेमातलं तर आपण वेगळं त्याच्यात धरूया नको, पण टेलिव्हिजनवरती काम केल्यानंतर एक सवय आता अशी लागली आहे की तुला 3 महिन्यानंतर पैसे दिले जातात. बरं, जगभरात अशी कुठेही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम चालत नाही. आणि त्या 3 महिन्याचे पण तुझा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर 3 महिने, मग त्या 3 महिन्याचे कधी कधी 6 महिनेही होतात आणि मग तुझ्या हातात जसे आता त्यांनी सांगितलं तशी सेटलमेंट करून पैसे टेकवले जातात. आणि ह्याच्यामध्ये दुर्दैव आहे आणि याची खरंच मराठी कलाकार म्हणून लाज वाटते की अशा वेळेस मराठी कलाकार सगळे एकत्र येऊन कधीच आजपर्यंत आवाज उठवला नाहीये. पण आता कदाचित करोनामुळेच हा एक मोठा धडा आम्हाला सगळ्यांना मिळालाय की आता वेळ स्वतंत्रपणे लढण्याची नसून आता एकत्र येऊन आपल्या सर्व कलाकारांचा विचार करून, मग तो अगदी आपण त्याला ABC मध्ये नको कोणीया, कारण कलाकार जरी त्याला छोटंसं काम असलं तरी तो कलाकार आहे आणि ज्याला मोठं काम असलं तरी तो अभिनेताच आहे. त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या प्रकारचे काम करणारे अभिनेते एकाच व्यासपीठावरती येऊन मराठी कलाकारांची हक्काची संघटना उभी करणं आणि त्यामार्फत मराठी कलाकारांवरती अशा प्रकारचा जर एखादा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला सगळ्यांनी एकत्र येऊन तोंड फोडणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे 3 महिन्याचं पेमेंट स्ट्रक्चर आहे, हे आता 3 महिन्याचं तोडून महिन्याभरावरती आणणं आणि ती काळाची गरज आहे, असं ह्या दोन्ही मुद्द्यांवरती मला वाटतं. खूप महत्त्वाचा मुद्दा सुबोध तू मांडलायस आणि या निमित्तानं कलाकार एकत्र आले तर सोन्याहून पिवळं असेल, वाईटातनं चांगलं घडतं ते असं आपण म्हणूया की लॉकडाऊनमुळे कदाचित कलाकार एकत्र आले. शशांक केतकर आपल्यासोबत आहे. शशांक, मी तुझं स्वागत करतो आणि मला तुला विचारायला आवडेल की सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की A लिस्टर कलाकारांना काही फार फरक पडत नाही, त्यांनी पैसे जमवून ठेवलेले असतात वगैरे वगैरे, पण या लॉकडाऊनचा इफेक्ट तुझ्यासारख्या कलाकारांवर पण झालाय का? जी पुढची अनिश्चितता आहे ती पण घेरून टाकणारी आहे का? काय अडचणी आहेत आत्ता? निश्चित बऱ्याच अडचणी आहेत आणि जसं आत्ता सुबोधदादा म्हणाला की ABC असं लिस्टिंग आपण ते नको करूया, कारण कलाकार शेवटी कलाकार असतो आणि प्रत्येकाला ते प्रॉब्लेम्स भेडसावत असतात आणि अनिश्चितता ह्या क्षेत्रात आहेच. मला एक खूप मोठा प्रश्न पहिल्यापासून पडत आलेला आहे. आपण ह्याला इंडस्ट्री असं म्हणतो, फिल्म इंडस्ट्री, पण मग याला इंडस्ट्रीचे कुठलेच नियम कधीच का लागू पडलेले नाहीयेत. म्हणजे मिनिमम वेजेसचा नियम कधीच लागू पडलेला नाहीये.
मिनिमम आणि मॅक्झिमम वर्किंग आवर्सचा कुठलाही नियम लागू पडलेला नाहीये, सुट्ट्यांचा नियम कुठलाही लागू पडत नाही, इन्शुरन्सचा धड काही इथे स्ट्रक्चर नाहीये. याला कुठलाच एक इंडस्ट्रीचं एक जे स्ट्रक्चरल काय म्हणू त्याला वर्किंग पॅटर्न लागतो तसा कुठलाच पॅटर्न ह्याला नाहीये. तर आणि ही दुर्दैवाची बाब आहे. तर आता जसा अगदी सुबोधदा म्हणत होता किंवा असं बरेच कलाकार आम्ही मेकअप रूममध्ये बसून ह्या सगळ्या गप्पा मारत असतो की यार एक काहीतरी संघटना झाली पाहिजे, कलाकारांनी एकत्र आलं पाहिजे, हे 3 महिन्याचं पेमेंटचं स्ट्रक्चर हे तर कोणी शोधून काढलंय हेच आजतागायत कोणाला कळलेलं नाहीये की 3 महिन्याचे 4 महिने होतात, 5 महिने होतात, मग टॅक्स थकवले जातात, ज्यामुळे माझा एकदा विजा कॅन्सल व्हावा लागलेला आहे. तर असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण आत्ताच्या परिस्थितीत जर तू म्हणशील तर पहिले एक 10 दिवस एक पहिले मला जरा बरं वाटलं की चला त्यानिमित्ताने घरी राहता येते. पण आता हे 2 महिने झाल्यानंतर अस्वस्थता वाढते. एबीसी कोणी असो पण टेन्शन खूप वाढायला लागलेलं आहे. बँकेचे EMI असतात, घराची भाडी असतात आणि अत्यंत बेसिक आपल्याला लागणारा जो रोजचा पैसा आहे, पोट भरण्यासाठी लागणारा, कुटुंब चालवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो सुद्धा आत्ता जनरेट होत नाहीये आणि जे काम करून ठेवलेलं आहे ते पैसे अजून येत नाहीयेत. सो या सगळ्या बाबतीत टेन्शन मात्र खूप वाढतंय, रिगार्डलेस ऑफ तुम्ही कुठलेही ऍक्टर खूप महत्वाचा मुद्दा शशांक तू म्हणलास. या निमित्तानं मी अतिशय तुमच्याकडे येतो. तसं सुबोध भावे म्हणाला की त्यानिमित्तानं कलाकार एकत्र येतील. राकेश सारंग पण म्हणाले की संघटना नाहीये आणि ती झाली पाहिजे. उद्या जर अशी संघटना झाली, उद्या जर कलाकार एकत्र आले तर अतिशाजी हे जे तुमच्यासारखे कलाकार किंवा तुमच्या भोवतालचे जे कलाकार आहेत ते खरंच एकत्र येऊन बोलू लागतील असं वाटतं का, की एकूण मराठी इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर बघता तरीही लोक येणार नाहीत, बोलणार नाहीत असं वाटतं? नाही बोलणार असं वाटतं. कारण किंवा सुरुवातीला एकत्र येऊन आपापला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का हे बघतील आणि तो सॉल्व्ह झाल्यानंतर मग हळूहळू काढता पाय घेतील असं मला अगदी स्पष्ट आणि मी फार कठोर वाटतंय हे, पण हे तसं होईल असं मला वाटतंय. अच्छा. आपण या सगळ्या लॉकडाऊनमध्ये आपण एकूण कलाकारांबद्दल बोलतोच आहे, पण स्त्री कलाकारांचे काही वेगळे इश्यू असू शकतात का, काही त्यांचे वेगळे काही प्रॉब्लेम असू शकतात का या लॉकडाऊनमध्ये? तर ते काय असतात? मुळात या लॉकडाऊन पेक्षाही स्त्रीला नेहमी पुरुषापेक्षा कमी मानधन मिळतं हे पॅटर्न आहे. त्यामुळे मुळात हा जे काही मानधन असेल तर ते जे काही मानधन आहे ते सुद्धा वेळेत मिळत नाहीये आणि त्याच्यासाठीची जी करावी लागणारी धडपड आहे, शिवाय बाकीच्या ज्या फ्रंटवर तिला लढावं लागतं, खूप स्ट्रेसफुल आहे. शिवाय हे माहित नाही की हे लॉकडाऊन कधी संपेल, त्याच्यानंतर कधी काम सुरू होईल आणि जेव्हा बाईला सगळ्या फ्रंटवर काम करायची जेव्हा तयारी असते तिची किंवा ती करत असते आणि तेव्हा अचानक जेव्हा तिला घरी थांबावं लागतं, म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा काम नाही म्हणून जेव्हा घरी थांबावं लागतं, हा पिरियड खूप कठीण असतो आणि पुढचं काम मिळणं, त्या पैशांमध्ये त्याचा सगळी गणित आखणं, याच्यामध्ये ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. त्यामुळे इट बिकम स्ट्रेसफुल. हे खूप कठीण आहे, म्हणजे तणावाचं आहे. मी शेवटचा जेवढा काही आता सेगमेंटचा वेळ मिळाला आहे, मी एका पुढच्या मुद्द्यासाठी आपण पुढे जाऊयात. मी सारंग सरांपासून सुरुवात करेन. सारंग सर, मग आता या परिस्थितीनंतर पुढे काय वाढून ठेवलेलं आहे? मी 2-3 मुद्दे एकत्र करून येतो ज्याचं तुम्ही एक उत्तर दिलं की आपल्याला इतरांकडे जाता येईल. एक, OTT हे भविष्य आहे का? OTT हे भविष्य असेल तर प्रोडक्शनची व्हॅल्यूज काय असतील? प्रोडक्शनचं स्टाईल पूर्ण बदलणार आहे का? बजेटचं काय होणार आहे? आणि कलाकारांच्या बॅकएंड वर्कर्सच्या मानधनाचं काय होणार आहे? काय आहे, OTT हा सिरियल पेक्षा काही वेगळा नाही. ते त्याचं शूटिंग आणि सिरियलच्या शूटिंग मध्ये थोडासा काय म्हणतात ग्रँजरचा फरक आहे, फिनान्सचा फरक आहे, बजेटचा फरक आहे. मी टेलिव्हिजन पुरतच आता बोलतो कारण ही सगळी चर्चा ही टेलिव्हिजनचे कलाकार आणि या पुरतीच चालू आहे. जरूर. तर आत्ता तरी मराठीतला कुठल्याही चॅनलने तुमचे पैसे कमी करायचे आहेत किंवा अशा पद्धतीचं कुठलंही काय म्हणतात पाऊल उचललेलं निर्मात्यांसमोर ऑफर अशी ठेवलेली नाही. अच्छा. तर काही निर्माते असं सांगतायत की अरे आम्हाला आमच्या मागे असे लागले आहेत, पैसे कमी होणार, तुम्हाला आता कमी द्यावे लागणार. हे खोटं आहे. हे जेव्हा केव्हा सुरू होईल किंवा हे जेव्हा सुरू होईल तेव्हा मी स्वतःहून सांगेन की असं झालेलं आहे. तर काही पर्सेंट कमी होण्याची शक्यता आहे कारण शेवटी काय आहे की त्यांचे पण काही त्यांचा एक क्वार्टर गेलाय ऍडव्हर्टायझिंगचा, पण तो तसाचा तसा क्वार्टर निर्मात्याचा पण गेलाय आणि त्याच्या शेवटी तो काम करतो तो रेव्हेन्यू साठी करतो ना. बरोबर. तसाच्या तसा तो कलाकारांचा गेलाय, तो टेक्निशियनचा गेलाय. त्यामुळे या करोनाचा सगळ्यांना नुकसान झालेलं आहे. सो
कदाचित असं होण्याची शक्यता आहे की काही पर्सेंटेज कमी होण्याची शक्यता आहे. ते कलाकारांशी बोलावं लागेल, बाबा हे असं असं झालेलं आहे, आणि ओपनली सांगावं लागेल. आणि मी चॅनलना पण असं सांगेन की तुम्ही ओपनली सांगा की एवढे कमी केलेत. कारण असं नको व्हायला 5% कमी झालेत आणि निर्माता जाऊन सांगतोय की अरे आपले 20% कमी झाले. आणि हे खरं तर सुरू व्हायला अजून थोडासा काळ लागणार आहे असं मला वाटतंय. कारण शेवटी काय आहे की प्रत्येक सिरियल ही 20-25 लोकांना घेऊन नाही करतायत, किंवा कुठलाही OTT किंवा कुठलाही सिनेमा, त्याला काही माणसं लागतात आणि ती लागतात. बरोबर. त्यामुळे मी कुठलंही स्वप्न आता कोणाला देणार नाही, कारण मी त्याच्या अगेन्स्ट आहे की एखाद्या माणसाला सांगायचं की बाबा नाही मला असं वाटतंय की हे सुरू होणार, आणि मग तो काय म्हणतो अरे चला आज थोडेसे पैसे उरले, श्रीखंडपुरी खाऊन घेऊ, उद्यापासून पैसे येणार आहेत. असं नको व्हायला. तर ह्याला थोडासा अजून वेळ लागणार आहे हे सगळं सुरळीत व्हायला. पण आता माझ्या मते कोणी घाई करू नका, कुठल्याही निर्मात्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायची घाई करू नका. आणि मी आतिशा जसं म्हणाली ना त्याच्या कम्प्लीट अगेन्स्ट आहे. मला फार निगेटिव्ह विचार वाटला तो. माझ्या मते पुढाकार घ्या, काही 5-6 लोक आहेत त्यांनी पुढाकार घ्या. सुबोध आहे, आतिशा आहेत, बरेच आहेत. जसे आता सिंटामध्ये विक्रम गोखले अध्यक्ष आहेत सिंटाचे हिंदीमध्ये, आणि सिंटा मराठी कलाकारांना नाही म्हणत नाहीये. तर मराठी कलाकार सिंटाचे का नाही मेंबर? बरोबर आहे. सिंटा त्यांना पैसे मिळवून देते ना. तर मग काय होतं, मी माझ्या सेटवर कलाकारांना सांगतो बाबा मेंबर व्हा, त्यांच्या हातात फॉर्म आणून देतो, पुढे जातच नाहीत. बरं असंही नाही की त्यांची फी खूप मोठी आहे की ते तुमच्याकडून भरमसाठ पैसे मागतात, असंही नाहीये. तुम्हाला एक मेंबर व्हायचं आहे. शूटिंग संपल्यानंतरची कामं करता त्याच्याची हे कामं करा. आणि तुम्ही मेंबर झाल्यानंतर अशा संस्था आहेत. म्हणजे आता माझ्याकडे मेघराज भोसलेंचं एक हे आलेलं आहे, पत्रक आलेलं आहे की महामंडळाने आता पत्रक काढलेलं आहे निर्मात्यांसाठी की जेवढ्या निर्मात्यांना त्यांच्या चॅनलकडून जेवढे पैसे मिळालेले आहेत तेवढ्याचं मानधन त्यांनी इमिजिएटली सगळ्यांना द्यावं, असं पत्रक आता माझ्याकडे आलेलं आहे. तो हे होणार. फक्त काय आहे की आपल्याला अजून एक काही दिवसाची वाट बघून बघावं एक्झॅक्टली लागेल की हे किती कमी होणार, बरं काय होणार एक्झॅक्टली. मी इकडे सारंगसर एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर जो तुम्ही मगाशी मेघराज राजे भोसलेंचा उल्लेख केला त्या अर्थाने सुद्धा माझे 2 प्रश्न त्याला ऍडजॉइनिंग असतील की चित्रपट महामंडळ आहे, सांस्कृतिक संचालनालय, सांस्कृतिक कार्य मंत्री सुद्धा आहेत आपल्याकडे, यांना घेऊन पुढे जाता येईल का, आणि आणखी पुढे काय होणार आहे हा आपला मुद्दा कायमच आहे ज्यासाठी सौमित्र बाकीच्या मान्यवरांकडे जाईल. एक त्यापूर्वी छोटासा ब्रेक. पाहत रहा कोरोनाच्या कात्रीत कलाकार, ABP माझावर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला कार्यक्रम सुरू आहे कोरोनाच्या कात्रीत कलाकार, ज्याचा अर्थ असा की या कोरोना काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या प्रकारची सिनेनिर्मिती, नाट्यनिर्मिती, त्यांचं प्रदर्शन बंद झालेलं असताना आता पुढचा मार्ग काय, आणि जे काम होऊन गेलेले आहे त्याचे पैसे अजून आलेले नाहीत, एक नवीन वास्तव आपण सगळे त्याला भिडलेलो आहोत, त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. सौमित्रपासून सुरुवात करूया. सौमित्र, मी सुबोध भावेकडे. सुबोध, मला तुला विचारायचं की आत्ता जसं राकेशजी म्हणाले त्याच्यानंतर अतिशय म्हणते आहे की कलाकार कदाचित पुढे येणार नाहीत कारण सवय असते माणसाला. आता या सिनारिओमध्ये आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. तुला पुढे काय दिसतं, काय करायला पाहिजे यातून बाहेर येण्यासाठी? मी इतका निगेटिव्ह विचार नाही करत. मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आधी ज्या निर्मात्यांना चॅनलकडनं पैसे मिळाले असतील त्या निर्मात्यांनी त्या टेलिव्हिजनच्या कलाकारांना ते पैसे आधी दिले पाहिजेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा मगाशी मी बोललो तसा की हे जे आधीचे अत्यंत वेड्यासारखे 3 महिन्याचे नियम होते ते नियम यानंतर जेव्हा काम सुरू होईल तेव्हा ते नियम पहिल्यांदा बदलायला लागतील. आता यानंतर महिन्याला सर्वांना पैसे द्यायला लागतील, जसा पगार येतो तसा. आज दुर्दैवाने मगाशी शशांक म्हणला त्याप्रमाणे इंडस्ट्रीचं स्वरूप नसल्यामुळे काय होतं, कलाकार घाबरतो का, याचं कारण त्याच्याकडे सिक्युरिटी नाही कुठली. त्याला कुठल्याही प्रकारचं पेन्शन नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं PF नाही. उद्या जर त्याला काम नाही मिळालं तर त्याला दुसरं काही येत नाही, तो करणार काय, घर कसं चालवणार. म्हणून कलाकार घाबरून कातडी बचाव असं थोडंसं वागून या गोष्टी कॉम्प्रोमाइज प्रकारात स्वीकारत असतो. पण याच्यानंतर मराठी कलाकारांनी एकत्र येऊन एका व्यासपीठावर, मग तो नाटक, सिनेमा, सिरियल कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल, एका व्यासपीठावरती येऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतील आणि जे होतील असा मला विश्वास वाटतो आणि ते उत्तम पद्धतीने होतील. तिसरी महत्वाची गोष्ट की या कोरोनामुळे संपूर्ण आयुष्य संपलंय असं काही मानायला मी तयार नाहीये. कारण प्रत्येक आलेलं संकट तुला त्यातनं बाहेर पडण्याचे मार्गही दाखवत असतो. आज नाटक जरी बंद असलं तरी नाटक हे थिएटर मधलं बंद आहे.
सिनेमा आता थिएटरमध्ये लागत नाहीये, म्हणजे सिनेमा संपला आणि नाटक संपला असं होत नाही. तेच नाटक आपल्याला आजपर्यंत वेगवेगळ्या दिशा दाखवत आलंय, तेच नाटक याही पुढे आपल्याला वेगळी दिशा दाखवेल आणि त्या दिशेने आपला वाटचाल सुरू होईल. काम करण्याच्या पद्धती बदलतील, ज्या बदलणारच आहेत. पण मला असं वाटतं की सगळं काही संपलंय अशा वातावरणात जगण्यात काही अर्थ नाहीये. इनफॅक्ट आलेलं संकट नवीन कदाचित आपल्यासाठी घेऊन आले असतील, ते कुठले असतील त्याचा विचार करून आपण काम करू शकतो. आणि मी अतिशय याच्याकडे पॉझिटिव्हली बघतो. पैसे मिळाले नाहीत तर ते पैसे मिळाले पाहिजेत या मताचा मात्र मी नक्की आहे. हां, जसं सुबोध म्हणाला, मी सुलग्न तुझ्याकडे येतो. सुलग्न, तू सुरुवात केलीस आणि बोलायला सुरुवात झाल्यानंतर इतर कलाकारही बोलायला लागले हिंदी टीव्ही सृष्टीतले. तू जेव्हा विचार करतेस की पैसे मिळाले पाहिजेत, इथपासून अनेक कलाकारांचे ज्या प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल, तर तुला काय काय याच्यामध्ये मार्ग दिसतो, काय करायला हवं असं वाटतं? देखिए, मैंने ऑलरेडी अपने वीडियो में कहा है कि जो पेमेंट्स अटके हुए हैं, जैसा सर ने बताया कि सब लोग एक साथ आओ, अपनी यूनियन से कहो, बट वो एक लिमिटेड ऑप्शन है. ऐसा लोगों ने पहले भी किया है, बट वो एट एन इंडिविजुअल लेवल या एक स्मॉलर ग्रुप लेवल पे किया है. अभी पूरे इंडस्ट्री को साथ आना है और यूनियन का ऑफकोर्स हमें सपोर्ट चाहिए. और मेरी रिक्वेस्ट है, अगर INB मिनिस्ट्री का कोई सुन रहा है या अगर खुद प्रकाश जावड़ेकर सर सुन रहे हैं, तो वो जितने भी चैनल्स हैं, क्लाइंट्स हैं, एजेंसीज हैं, प्रोड्यूसर्स हैं, जो पैसे रिलीज करने वाले लोग हैं, उन लोगों को एक सर्कुलर भेज दें कि आप इतने दिनों के अंदर मार्च तक जिन्होंने काम किया उन सबके पेमेंट्स रिलीज करो. तो जब सरकार की तरफ से ये बात आएगी ना, तो लोग सीरियसली लेंगे. क्योंकि अभी जो पेमेंट करने वाले लोग हैं उन्हें भी कहीं ना कहीं इस बात का एहसास है कि यूनियंस सर्व पावरफुल नहीं. तो जब उस पर गवर्नमेंट रिक्वेस्ट करेगी या बोलेगी या उन्हें एक अल्टीमेटम देगी, तो उन्हें वो रिलीज करना पड़ेगा. ये तो शॉर्ट टर्म सोल्यूशन है ताकि लोगों के हाथ में पैसा आए और उन्हें एक रिलीफ मिले. और जैसा हम लोग बात कर रहे हैं कि साथ में आओ, ये करो, वो करो, एग्जैक्टली वो करना है. बट ये अब सिर्फ हमें कोई एक क्षेत्र या कोई एक डिपार्टमेंट के लिए नहीं छोड़ना है. सारे फ्रीलांसर्स ऑल ओवर द नेशन, सबको साथ में आना है. क्योंकि मुद्दा ये है कि फ्रीलांसर्स को इकोनॉमी में आज तक इंक्लूड ही नहीं किया गया है. सो वी नीड फ्रीलांसर इंक्लूजन, which is the crux of the entire matter. Correct. जिस दिन हमें इकोनॉमी में इंक्लूड कर दिया जाएगा, हमारे लिए सेट ऑफ लॉज बनेंगे, हम एलिजिबल होंगे कि बैंक में लोन के लिए अप्लाई कर सके, और हमारे अगर जो हक हमें नहीं मिले, हम उसके लिए लीगली लड़ सकते हैं. तब जो ये डिफॉल्टर्स है जो हमें पेमेंट टाइम से नहीं देते या हमें एक्सप्लॉइट करते हैं, वो सब बंद हो जाएगा. ओके, सुलग्न, माझ्या लक्षात आलं, तुझा मुद्दा माझ्या लक्षात येतो. याच्यामध्ये निर्माता हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण तो पैसे रिलीज करणार आहे, तो पैसे कलाकारांना देणार आहे आणि त्याला माहिती असतं चॅनल आणि कलाकारांमध्ये नेमकं काय, किती अंतर ठेवायचं आहे, काय करायचं आहे. तर राकेशजी, आपण अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये आलो आहोत. काय सांगाल पटकन, निर्माता खूप महत्त्वाचा फॅक्टर या सगळ्यामध्ये? नाही, काय माहिती ना, ही चेन आहे. हा निर्माता, आता इथे कलाकार आहेत त्यामुळे त्यांना निर्माता वाटतोय, कारण तो एक पॉइंट आहे जिथून पैसे डिस्ट्रीब्युट होतात. पण काय आहे, निर्मात्याच्या वरती पण आहेत लोक. जसं सुबोध म्हणाला ना, ही आयडिया खूप चांगली आहे की तुम्ही एका महिन्याच्या आत पैसे द्या. पण काय होणार आहे की चॅनल एका महिन्याच्या आत पैसे देणार आहे का? म्हणून निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ सगळ्यांना एकत्र येऊन चॅनलकडे जावं लागणार आणि चॅनलला सांगावं लागणार की आता तुम्हाला एक महिन्याच्या आत पैसे द्यावे लागतील, कारण लोकांच्या खिशात रोकड नाहीये. म्हणजे थोडक्यात सगळी सिस्टीम बदलायला लागणार आहे, फक्त निर्माता नव्हे तर जिथून पैसे येतात, उगम स्रोतच बदलला पाहिजे तर सगळं बदलेल. अगदी शेवटचा 1 मिनिट, शशांक, तुला काय सांगायचंय? वेल, या कोरोनानंतर सगळ्याच गोष्टी नव्यानं सुरू होणार आहेत, तर मला असं वाटतं की एक नवी पॉझिटिव्ह सुरुवात आपण सगळ्यांनीच करूया. आणि पॅनलवरच्या सगळ्यांनीच हे मत सांगितलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मध्ये मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एक विषय मांडला होता की 5Day टेलिकास्ट सुद्धा पुन्हा करता येईल का, की जेणेकरून सगळ्याच टीमवरती येतं. कलाकार असतील, बिहाइंड द कॅमेरा असतील, डिरेक्टर्स असतील, लेखक असतील, ते प्रेशर इव्हेंच्युअली जरा कमी होऊ शकेल का? तर एकतर 5Day टेलिकास्ट बद्दल काही करता आलं तर फार चांगलं होईल. पेमेंट्सचं शेड्यूल नक्कीच करायला हवं. आणि जे सॅटर्डे संडे उरणार आहेत त्याला टेलिव्हिजनकडे आणखीन तरुण पिढी आणण्यासाठी OTT प्लॅटफॉर्म सारखा काही सॅटर्डे संडेला जर
कंटेंट आपण आणू शकलो हो. टेलिसिरीजच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनची यंग व्ह्युअरशिप आणखीन वाढू शकेल. एक्झॅक्टली. तर या 3 गोष्टी जर नव्याने सुरू होणार असतील तर असं करून बघायला हरकत नाही, या मताचं मी आहे. या सगळ्या मान्यवरांच्या बोलण्यातून जाणवणारे काही मुद्दे प्रामुख्याने दिसतात ते म्हणजे संघटित व्हा, मुद्दा मांडा स्वतःचा आणि नवीन प्रयोगांसाठी सज्ज व्हा. हे या सगळ्या कार्यक्रमाचं सार आहे. त्या दिशेने आपली फिल्म इंडस्ट्री, सिरियल इंडस्ट्री वाटचाल करते. दिवस कठीण आहे त्याची कल्पना आहे आणि हे केवळ नुसतं बोलणं नाही सौमित्र, आपण सगळेच त्या फेजमधून चाललेलो आहोत आणि पण हे दिवस पालटतील सुद्धा. असे या प्रकारचे दिवस यापूर्वी सुद्धा येऊन गेलेले आहेत. या आशेसह, या गुड नोटवरती, या पॉझिटिव्ह नोटवरती या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवरांचे आभार ज्यांनी आम्हाला वेळ दिला. तुमच्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.